आणि आता पाहूयात महत्त्वाच्या टॉप 9 बातम्या। अकोल्यामध्ये जन्म प्रमाणपत्र घोटाळा प्रकरणी 1000 जणांवरती गुन्हा दाखल, नायब तहसीलदारांची देखील चौकशी केली जाणार। आतापर्यंत या प्रकरणामध्ये 365 जण आरोपी असल्याचं समोर। कौटुंबिक वादानंतर सासरच्यांना खोट्या गुन्ह्यामध्ये फसवण्याची प्रवृत्ती वाढली। हुंड्यासाठी छळाच्या प्रकरणामध्ये नागपूर खंडपीठाचं निरीक्षण। एका प्रकरणामध्ये न्यायाधीश प्रवीण पाटील यांच्याकडून सासरच्यांविरोधातील हुंड्यासाठीच्या छळाचा गुन्हा रद्द। नाशिकच्या इगतपुरी कॉल सेंटर सीबीआय छापा प्रकरण। संबंधित प्रकरणामध्ये नाशिक ग्रामीण पोलीस दलातील अधिकाऱ्यांची चौकशी झाल्याची माहिती। ऑगस्ट 2025 मध्ये इगतपुरीतील कॉल सेंटरवरती सीबीआयने छापा टाकला होता। नाशिकमध्ये वाहतूक नियम मोडल्यास ऑनलाईन दंड केला जाणार। पहिल्याच दिवशी 20 वाहनधारकांना ई चलान। सिग्नल तोडल्यास मोबाईलवरती ऑनलाईन दंड। तुळजापूर तीर्थक्षेत्राच्या विकासाला प्रारंभ। 438 कोटींची निविदा जाहीर। मंदिर संस्थांचा विश्वस्त राणा जगजित सिंह पाटलांची माहिती। तुळजापूरच्या विकासासाठी एकूण 1865 कोटींचा निधी मंजूर। माथेरानमधील संतप्त 20 ई-रिक्षा चालक 23 फेब्रुवारीपासून पुन्हा बेमुदत संपावरती जाणार। माथेरानकरांच्या मुळावरती उठलेली सनियंत्रण समितीच बरखास्त करावी, श्रमिक रिक्षा चालक मालक सेवा संस्थेची मागणी। माथेरानमध्ये केवळ 20 ई-रिक्षा तर 54 हातगाड्यांचं काय, श्रमिक संघटनेचा प्रश्न।